नमस्कार, प्रावीण्यास किचनमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचं हेल्दी, टेस्टी, पटकन कमी साहित्यात तयार होणारं सूप दाखवणार आहे। या सूपासाठी फोडणी वगैरे काहीही करत बसायची गरज नाही आहे। एकदम ऑइल फ्री असं हे सूप आहे। हे सूप तेलाचा, तुपाचा अजिबात वापर न करता बनवणार आहोत। चला तर मग सूप बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपणाला एका बाउलमध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये आपणाला 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या अजिबात इथे गाठी राहता कामा नये अशा पद्धतीने हे पीठ आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा जो घट्टपणा आहे तो आपणाला हवा आहे। आता एका पातेल्यात 4 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाणी उकळायला लागलं की मग यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत। ज्वारीचं सूप आरोग्यासाठी खूप असं फायदेशीर आहे। पचनास हलकं असतं, वजन कमी करण्यास सुद्धा ते मदत करतं आणि साखर नियंत्रित ठेवतं। तर आता पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये आता बारीक चिरलेल्या गाजराच्या फोडी घालायच्या आहेत, थोडे हिरवे मटार घालायचे आहेत आणि कोथिंबीरीचे कवळे देठ घालायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आता 1 चमचा एवढं भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। आता यात थोडंसं तिखट घालायचं आहे। तिखट घातल्यामुळे खूप छान असं सूप लागतं, नक्की घाला। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आता एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। गाजर मटार सुद्धा चांगले असे शिजलेले आहेत। आता यामध्ये 1 चमचा भाजलेले जे तीळ आहेत ते घालायचे आहेत। आता यात ज्वारीच्या पिठाचं जे मिश्रण आपण पाण्यामध्ये तयार केलेलं होतं ते घालूया। हळूहळू करून घालायचं आहे। घालत असताना सतत ढवळत राहायचं आहे आणि हे आता छान असं मंद आचेवर उकळून द्यायचं आहे। ज्वारीचं पीठ पूर्णपणे शिजलं गेलं पाहिजे। थोड्या वेळानं हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला आपल्याला या स्टेजला यामध्ये अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे। दही घालत असताना सतत ढवळत राहायचं आहे आणि याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। अगदी वर साय धरेपर्यंत आपणाला याला उकळवून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, याला शाय अशी धरलेली आहे आणि इथे समजायचं की सूप पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे। हे बघा, शाय अशी धरली जाते, यावेळेला आपलं परफेक्ट असं सूप इथं शिजलं गेलेलं आहे। पचायला एकदम हलकं आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर असं हे ज्वारीचं सूप आहे। तर इथे हे आपलं गरमागरम असं हेल्दी आणि टेस्टी ज्वारीच्या पिठाचं सूप बनवून तयार झालेलं आहे। यामध्ये तुम्ही फरसबी, स्वीट कॉर्न किंवा पत्ताकोबी या देखील भाज्या वापरू शकता। ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्यांचा वापर करून हे सूप नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी भाजलेले पांढरे तीळ। रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।